महापालिकेचं काम हे आंधळ जळतंय, कुत्रपीठ खाते असं चालू आहे। लोकांच्या कंपाऊंडच्या आत सगळं शेड वगैरे असताना ते सगळं काढायला लावलं का तर, आणि हे असंच जर बेकायदेशीर सगळी कामं चालायला लागली तर शहराचं वाटोळं व्हायचं राहणार नाही। आम्ही जाब विचारला त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरलाही माहीत नाहीये की हे काम कुठल्या योजनेचं चालू आहे, किती लाखाचं काम चालू आहे। त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टर मी नगरसेवक अशोक मासाळे, सांगली मिरज कुपवाड महापालिका। आज इथं कॉलेज कॉर्नरला आलेलं असताना फुटपाथचं एनकॅपमधून फुटपाथचं काम, धुळीचं प्रदूषण होऊ नये म्हणून महापालिकेचं जे काम चालू आहे, सत्यम गांधी यांनी मागच्या एक 4-5 महिन्यापूर्वी ह्या रोडला मास्टर प्लॅन राबवला होता आणि या रोडला जे 5 फूट अतिक्रमण जे काय होतं, 10 फूट होतं, ते सगळं लोकांच्या कंपाऊंडच्या आत सगळं शेड वगैरे असताना ते सगळं काढायला लावलं का तर मास्टर प्लॅन करून हा रस्ता 5 फूट रुंदीकरण वाढवणार होते, 10 फूट वाढवणार होते। तरी ती रुंदीकरण काय केलेलं नाही त्यांनी। 52-53ची नोटीस दिली ती गेल्या नोव्हेंबरमध्ये आणि त्याची अंमलबजावणी न करता उलटं 5-10 फूट 7-8 फूट हा रस्ता कमी करायचा ह्या प्रशासनानं घाट घातलेला आहे। निव्वळ टक्केवारीच्या आणि एनकॅपमधून पैसे येतात ते कसं उधळपट्टी करायचे ह्या सांगली महापालिकेच्या प्रशासनाकडून शिकायला पाहिजे। बांधकाम विभाग मोठमोठे ठेकेदार त्यांना पोषणाचं काम करत आहेत आणि स्वतःचे खिशे भरायचं काम करत आहेत आणि ह्याला सर्व नागरिकांचा विरोध आहे। या फुटपाथला इथं प्रचंड मोठ्या प्रमाणात वर्दळ असत्या आणि गाड्यांच्या मोठ्या स्पीडमध्ये हायवे रोड असल्यासारखा हायवे रोड आहे, ह्याला फुटपाथची आवश्यकता नाही। आई पॅक गटर केलेलं आहे, चेंबरनुसार करून फुटपाथ कॅन्सल करावी ही नम्र विनंती आयुक्त मॅडम साहेब यांना आणि महापौर सभापती यांना नम्र विनंती। आणि हे असंच जर बेकायदेशीर सगळी कामं चालायला लागली तर शहराचं वाटोळं व्हायचं राहणार नाही। हे 7-8 फूट फुटपाथ करतात, परत 4-5 फूट गाडी असं रोडवर आली तर रोडच्या मध्ये येत्या गाडी, हे चुकीच्या पद्धतीनं काम चालू आहे। माझ्या नगरसेवक या नात्यानं प्रभाग 10 मधले सर्व कामं बघणे माझं काम आहे। त्या पद्धतीनं मी हे काम बघायला आलतो तर ह्याचं वर्क ऑर्डर नाही, कामाच्या एस्टिमेट पद्धतीनं काम होत नाही, बेकायदेशीरित्या काम चालू आहे। महापालिकेचं काम हे आंधळ जळतंय, कुत्रपीठ खाते असं चालू आहे, कसं पण कामं चालू आहेत, ह्याला कोण लक्ष देणार नाही। त्वरित मॅडमने हा फुटपाथ रद्द करावा ही विनंती त्यांना। आणि असंच जर बेकायदेशीर सगळी कामं चालायला लागली तर आम्ही रस्त्यावरची लढाई करणार। जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद। आम्ही सर्वजण या ठिकाणी सांगली कॉलेज कॉर्नर येथे आलो असता आम्हाला या ठिकाणी महापालिकेचा गोंधळ कारभार नजरेत आला। तो म्हणजे सांगली कॉलेज कॉर्नरला जो दडगे स्कूलचा कॉर्नर आहे त्या दडगे स्कूलच्या कॉर्नरपासून जो सिग्नल आहे कॉलेज कॉर्नरचा तो सिग्नल ते पंकज ट्रॅव्हल्सपर्यंत पेव्हिंग ब्लॉक फिटिंगचं काम चालू आहे। हे पेव्हिंग ब्लॉक फिटिंगचं काम केंद्र शासनाच्या एनकॅप योजनेतून सुरू असून याला आमचा या सर्व भागातील नागरिकांचा तीव्र विरोध आहे। विरोध करण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी या पेव्हिंग ब्लॉकचे जे रुंदीकरण आहे हे रुंदीकरण जवळपास 10 फूट त्या प्लॉटधारकांच्या कंपाऊंडपासून 10 फूट बाहेर आहे आणि ते 10 फूट बाहेर असल्या कारणानं त्या पेव्हिंग ब्लॉकच्या बाहेर त्या ठिकाणच्या ज्या गाडेधारकांच्या गिराईक जे येणार आहे त्यांच्या ज्या गाड्या लागणार आहेत त्या पेव्हिंग ब्लॉकच्या बाहेर गाड्या लागल्या जाणार। त्यामुळं हा मेन रोड असून हा सांगली ते तासगाव बायपास मार्गे मुंबईला असा असल्या कारणानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून या पेव्हिंग ब्लॉकच्या फिटिंगमुळं या रस्त्याला अडथळा निर्माण होणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या रुंदीकरणाचं पेव्हिंग करण्याचं कारण काय, ह्याला कुणाला पोचण्यासाठी हे पेव्हिंग ब्लॉक बसवलं चाललं आहे याची चौकशी माननीय आयुक्त मॅडम यांनी केली पाहिजे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात पेव्हिंग ब्लॉक बसवून या ठिकाणी नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता मोकळा नाही आहे। या ठिकाणी असणारे गाडेधारक असतील यांनाच ते पेव्हिंग ब्लॉक उपयोगी पडणार आहे, यांच्याच तिथे व्यवसायासाठी त्या पेव्हिंग ब्लॉकचा उपयोग होणार आहे। तर ह्या पेव्हिंग ब्लॉकला एवढा पैसा निधी खर्च करून ते प्रशासन कुणाला पोचण्याचं काम करते असा मी या प्रशासनाला जाब विचारतो। आणि हे काम त्वरित येत्या 2 दिवसात जर नाही थांबवलं तर मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन आम्ही महापालिका आयुक्त कार्यालयासमोर करीन। पेव्हिंग ब्लॉकचं जे काम चालू आहे हे पेव्हिंग ब्लॉकचं काम चालू करत असताना केंद्र शासनाच्या एनकॅप योजनेतनं हे काम चालू आहे असं आम्हाला अधिकाऱ्याकडून सांगितलं जाते। पण हे काम चालू असताना या कामाची वर्क ऑर्डर असेल, टेंडर असेल, या कामाची अमाऊंट असेल याचा एक बोर्ड लावण्याचा जो शासनाचा नियम आहे या ठिकाणी कुठंही तसा या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी बोर्ड लावला नाही। त्यामुळे हे काम किती कोटीचं आहे आणि किती कोटीला या कामाची मंजुरी आहे हे नागरिकांना अद्यापही समजलेलं नाही। कॉन्ट्रॅक्टरला फोन करून
सदरच्या गोष्टीचा आम्ही जाब विचारला त्यावेळी कॉन्ट्रॅक्टरलाही माहीत नाही आहे की हे काम कुठल्या योजनेचं चालू आहे, किती लाखाचं काम चालू आहे. त्यामुळे या कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे आणि या दोषी कॉन्ट्रॅक्टरवरती महापालिका आयुक्त मॅडम यांनी कारवाई करावी, कारण ज्याला या टेंडरची माहितीच नाही त्याला तुम्ही काम दिलं कसं, असा या नागरिकांच्या वतीनं आम्ही त्याला जाब विचारतोय. आणि या कॉन्ट्रॅक्टरलाही काळ्या यादीत टाकावं, कारण त्याचं अनेक ठिकाणी कामं चालू आहेत आणि तिथं सुद्धा निकृष्ट दर्जाची कामं चालू आहेत. वाढीव गाळे सुद्धा त्या कॉन्ट्रॅक्टरने काढलेले आहेत. त्याचाही महापालिकेच्या आयुक्त मॅडम यांनी चौकशी लावावी असं मी नागरिकांच्या वतीने एक मागणी करतो.